कसं आहे माहिती आहे का, बिग बॉस रियालिटी शो हा सध्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे आणि घराघरामध्ये बिग बॉस हे रियालिटी शो बघितला जातो. मग त्याच्यामध्ये बिग बॉस हिंदी असो, मराठी असो, तामिळ असो, तेलगी असो, कोणत्याही वेगवेगळ्या भाषामधला असो, बिग बॉस मराठी बघण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आपल्या इकडं. आणि इतर भाषामध्ये सुद्धा ज्या ज्या भाषेमध्ये आहे त्यामध्ये ते बघण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग बिग बॉसमध्ये ज्या पद्धतीने काही घटना घडतात त्या घटना खरंच त्या ठिकाणी स्क्रिप्टेड असतात का, त्यांना काही ठरवून स्क्रिप्ट दिलेली असते का? कारण की काही जण म्हणतात की बिग बॉस संपूर्ण स्क्रिप्टेड असतं, कोणाला जिंकवायचं, कोणाला हरायचं, कोणाला घराबाहेर काढायचं, कोणाला तिथं ठेवायचं, हे सगळं बिग बॉसच्या हातामध्येच असतं. आणि त्या ठिकाणी दिलेले जे टास्क असतात त्या टास्कमध्ये सुद्धा कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे हे बिग बॉसला अगोदरच माहीत असतं. म्हणून बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं का खरंच चांगल्या पद्धतीनं खेळलं जातं, ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की हा एक रियालिटी शो आहे त्याच पद्धतीनं तो रियालिटी शो आहे का, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचा आपण विषय घेतला आहे. बिग बॉस मराठी हे चांगल्या पद्धतीनं चालतं आहे आणि 5वं सीझन सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं गाजलं होतं. TRPचे सगळे काही रेकॉर्ड बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझननं मोडलेले होते आणि आता 6वं सीझन सुरू आहे. मग हे 6वं सीझनसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालतं आहे. जेवढ्या चांगल्या पद्धतीनं 5वं चालवत होतं तेवढ्या चांगल्या पद्धतीनं चालताना दिसत नाही, कुठंतरी TRP आपला कमी झालेला दिसतो आहे. म्हणून या 6व्या सीझनमध्ये दररोजच वेगवेगळे टास्क घेतले जात आहेत, दररोजच काही ना काहीतरी खेळ दाखवले जात आहेत, जेणेकरून त्या कलाकारांनी सदस्यांनी एकमेकांसोबत भांडावं, तांडावं, काहीतरी धिंगाणा मस्ती करावं, जेणेकरून लोकांचं एंटरटेनमेंट होईल. मग या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नसल्यामुळं त्या घरामध्ये राखी सावंतची एंट्री झाली आणि राखीनं आता बिग बॉसच्या घरामध्ये धूमधडाका करायला सुरुवात केली. मग आता बिग बॉसनं राखी सावंतला मुद्दामून ठरवून बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलेलं आहे. कोणत्यामध्ये चांगलं खेळत नाही, कोणत्या ठिकाणी चांगलं खेळतं आहे, कोणासोबत भांडायचं, कोणामध्ये भांडणं लावून द्यायचे, हे सगळं ठरवून बिग बॉसनं राखी सावंतला पाठवलेलं आहे. मग तिला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे म्हणूनच काही जण म्हणतात की बिग बॉस हे स्क्रिप्टेड आहे. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठी हे स्क्रिप्टेड नसतं किंवा बिग बॉस कोणतंही स्क्रिप्टेड नसतं, पण मात्र बिग बॉसच्या टीमकडून त्याला कंट्रोल्ड केलं जातं. म्हणजे हा एक रियालिटी शो आहे आणि या रियालिटी शोमध्ये सहभागी झालेले जे सदस्य आहेत ते त्यांच्या मर्जीप्रमाणे कसं खेळायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, आपण कोणासोबत दुश्मनी घेणार नाही, आपण कोणाला भांडणार नाही, अशा पद्धतीचे प्रयत्न ते त्या ठिकाणी करत असतात. पण मात्र बिग बॉस हे त्यांच्या स्किलनुसार दररोज एखादा टास्क त्यामध्ये आणून एकमेकांच्या विरोधात एकमेकांना मुद्दामून उभा करून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या माध्यमातून कंट्रोल केलं जातं. म्हणून त्यांच्या हातामध्ये ते सगळं काही कंट्रोल्ड असतं, म्हणून त्याला कंट्रोल्ड बिग बॉस रियालिटी शो असं सुद्धा म्हणतात. मग त्या टास्कमध्ये जर चांगले मित्र असले तर ते दोघंजणं एकमेकांसमोर येतात, एकमेकांच्या विरोधात खरं खारं खोटं खोटं जे काय बोलायचं ते बोलतात आणि मग तिथूनच त्यांचे भांडणं सुरू होतात. म्हणून त्यामध्ये आपला वादविवाद पाहायला मिळतो. मग कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही असं नातं आपल्या त्या घरामध्ये पाहायला मिळतं. म्हणून बिग बॉस मराठीमध्ये कोणाला जिंकवायचं आणि कोणाला हरवायचं हे जरी बिग बॉसच्या हातामध्ये असलं तरीसुद्धा कोणाला किती वोट मिळालं आहे, कोण कितव्या नंबरवर आहे याचंसुद्धा चेकिंग त्या ठिकाणी केलं जातं. जर एखाद्याला 1 नंबरचं वोटिंग मिळतं आहे, ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं आहे, व्हायरल होतं आहे आणि सगळ्यात जास्त त्याला मताधिक्य मिळतं आहे, मग त्याला घराच्या बाहेर काढायचं तर बिग बॉसला त्या ठिकाणी काढता येत नाही. म्हणजे त्याला वोटिंग सगळ्यात जास्त आहे, मग त्याला घराच्या बाहेर कसं काढता येतील, लोक नाराज होतील आणि ठरवून केलेला गेम आहे असं सुद्धा म्हणतील. म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, इतर सदस्यांकडून तशा कलाकाराला जर घराच्या बाहेर काढायचं असेल तर मग इतर सदस्यांकडून त्या ठिकाणी मतदान घेतात आणि मतदान घेऊन त्यांना विचारतात की तुम्हाला कोणाला घराच्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे समजा ज्या पद्धतीनं आता आयुष आणि सचिन हे दोघंजणंसुद्धा नॉमिनेट आहेत, प्रभूसुद्धा आहे, पण मात्र जर त्या ठिकाणी सचिनलाच मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळतं आहे आणि बिग बॉसला सचिनलाच घराच्या बाहेर काढायचं आहे तर मग सचिनला घराबाहेर कसं काढायचं, त्याला तर 2 नंबरचं वोटिंग राज्यामध्ये होतं आहे.
मग ते काय करतात, अशा वेळेला जे आयुषचे जवळचे मित्र आहेत आणि इतर घरातले सदस्य आहेत त्यांच्यावर निर्णय सोपवतात आणि सांगतात की हे दोघंही डेंजर झोनमध्ये आहेत, याच्यापैकी तुम्हाला कोणाला वाचवायचं आणि कोणाला घराबाहेर काढायचं हे तुम्ही ठरवा. म्हणजे बिग बॉसवरही नाव येत नाही आणि त्याचं जे मतदान दिलेल्या लोकांनी त्याच्यावरही काही वाईट परिणाम होत नाही, कारण की घरातल्या सदस्यांनी घेतलेला जो निर्णय असतो ते मान्य करावा लागतो. अशा पद्धतीनं बिग बॉस या सगळ्या रिॲलिटी शोला कंट्रोल्ड करतं. त्यांच्या हिशोबाने गेम कसा फिरवायचा आणि गेम कसा दाखवायचा हे त्यांच्या पद्धतीनं केलं जातं आणि त्यांना वाटतं तेवढेच सीन त्यामध्ये ते दाखवतात. म्हणजे 24 तासामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत ते फक्त तुम्हाला 60 मिनटामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या घटना बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला दिसतात. यावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का कंट्रोल्ड असतं, हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.